राज्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चेला उधाण आलेलं आहे. असंच असलं तरी जळगावच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी खुद गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी एका पत्रावरती खुद शरद पवारांचा फोटो अजित पवार यांच्या शुभेच्छा बॅनरवरती वापरण्याची परवानगी त्यांनी शरद पवारांकडून या ठिकाणी घेतलेली आहे. असं असलं तरी आज जर बघितलं तर या ठिकाणी अजित पवार यांचा आज जयंती दिन आहे. या जयंतीच्या निमित्ताने जीवाभावाचा आपला माणूस अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादनाचं बॅनर खुद अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय मुरलीधर पवार यांच्या जळगावातील निवासस्थानी लागण्याचं पाहावयास मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी खुद शरद पवारांची भेट घेतल्यानंतर या ठिकाणी आपला फोटो आमच्या बॅनरवर आणि जाहिरातींवर वापरण्याची परवानगी घेतली आणि खुद आज त्यांच्या या घराबाहेर अजित पवारांच्या बॅनरवरती शरद पवारांचा फोटो आपल्याला या ठिकाणी झळकताना दिसून येत आहे. जळगावच्या गणेश कॉलनीच्या संजय पवार यांच्या या निवासस्थानी बाहेरचं हे बॅनर आपण बघतोय आणि या बॅनरवरती जर बघितलं तर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यासोबतच प्रफुल्ल पटेल, खासदार पार्थ पवार. तसं जर दुसरीकडचा जर विचार केला तर या ठिकाणी तटकरे असतील किंवा माजी मंत्री अनिल पाटील यांचा देखील फोटो यांच्या या बॅनरवर झळकताना दिसतो आहे. एकीकडे जर विचार केला तर राज्यामध्ये दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबतच्या हालचाली सुरू असताना या सत्ता समीकरणामध्ये आता जळगावचं हे शरद पवारांच्या फोटोचं बॅनर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेला आहे. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी सुद्धा संजय पवार आहेत. तर काय सांगाल, गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्ही भेट घेतली, पत्रावरती मान्यता घेतली शरद पवारांचा फोटो वापरण्याची आणि आज जयंती निमित्त हे बॅनर शरद पवारांच्या फोटो सहित झळकताना दिसतंय, काय प्रतिक्रिया? जो आजचा दिवस आम्ही दादांच्या वाढदिवसासाठी साजरा करत होतो अख्खा महाराष्ट्र, तो आज आम्हाला अतिशय जड अंतकरणाने जयंती निमित्त साजरा करावा लागतो. ही सगळ्यात दुःखाची बाब आहे. आणि राहिला पवार साहेबांचा फोटो, पवार साहेब आमचे दैवत आहेत, अजितदादांचे गुरु होते, त्याच्यामुळे आम्ही साहेबांचा फोटो मी माझ्या प्रत्येक बॅनरवर वापरलेला आहे. आज बहुतेक पेपरला मी जाहिराती दिल्या आहेत, तिथे देखील मी पवार साहेबांचा फोटो वापरला आहे आणि माझ्या प्रत्येक बॅनरवर मी पवार साहेबांचा फोटो वापरणार आहे. याच्यात कोणतेही राजकारण नाही. निश्चितच तर या होत्या या जिल्हाध्यक्ष संजय पवारांच्या प्रतिक्रिया की येणाऱ्या काळात देखील मी शरद पवारांचा माझ्या बॅनरवरतील जाहिरातींवर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी फोटो वापरेल. मात्र येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातल्या ज्या हालचाली आहे त्याला आता शरद पवारांनी कुठेतरी मान्यता दिली का? संजय पवार यांच्या पत्रावरती ज्या पद्धतीने शरद पवारांनी स्वाक्षरी करून फोटो वापरण्याची परवानगी दिल्यामुळे या ठिकाणी राज्याच्या राजकारणासह जळगाव जिल्ह्यामध्ये एकच चर्चेला उधाण आलेला आहे. आज जयंतीनिमित्त देखील फलक असतील किंवा जाहिराती आज शरद पवार यांच्या फोटोने धडकताना जळगाव जिल्ह्यामध्ये राजकारणात पाहावयास मिळत आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.